उस्मान, आता तू मराठीत बोलतो, मग मी पण मराठीतच तुला सांगतो, की तुमचा व्हिडिओ मला खूप आधीच आला होता. पण मी विचार केला, की का रिएक्शन द्यावं? अर्थही नाही. म्हणजे तुम्ही ते औरंगजेबबद्दल जे बोलत होता, महाराजांचं नाव वापरून आणि टॅग्स वगैरे एवढे टॅग्स तुझ्या आईला एवढं लक्षात कसं राहतं रे तुला माकडा? एवढं सगळं कसं लक्षात राहतं रे तुला? एवढे टॅग बिग कधी लावायचेत काय? कॉपी पेस्ट करून ठेवले का टेक्स्टबुकमध्ये? हे? च्या आईला. पण ठीक आहे चल, सगळं ठीक आहे. पण म्हणजे तू काय पण मनात येते ते बोलते. तुला काय नॉलेज आहे? कुठून आले तू भाई? कुठला WhatsApp कुठलं कोणी सेंड केलं होतं तुला हे सगळं? औरंगजेब चांगला आहे, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी काय अरे आईच्या गावात काय केलंय त्यांनी? तुला काय कल्पना आहे? जरा वाच जाऊन माकड तोंडाच्या. तूच वाच. तुमचेच लोक त्याला नावं ठेवतात बरीच. आणि जी त्याची पोरं आहेत तुझ्यासारखी, ती त्याला देव मानतात, प्रेम करतात, जाम काय 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 नाही का, म्हणजे डोक्यावर ठेवून बसतात. पण कसं आहे, उगाच कोणाच्या पण नादी नको लागू रे, नको लागू. कसं आहे, अखंड भारताचा मालक आहे तो. अखंड भारताचा मालक तडपला रे, लेणकार तडपला रे तो. नाही करू शकला इथे काय. माहिती तर आहे ना. आता रिपीट किती वेळा त्रास देऊ रे तुम्हा लोकांना मी. मला पण वाईट वाटतं, आहे की नाही? तुमच्या नादात बाकीचे दुखावले जातात विनाकारणची जे चांगली लोकं आहेत. तर मुद्दा काय उगाच नको ना, मतलब काही पण नको भेटवाय. तू मला शिव्या दिल्या वगैरे ते चांगलं आहे. मला काही एवढा प्रॉब्लेम नाही त्या शिव्यांचा. मी नॉर्मल शिव्या खाऊ शकतो या ब्रो. चिल आहे यार. पण हे सगळं नको करू. चालले तुझी लाईफ ती चालव ना, दुसरं नॉर्मल टॉपिकवर गेम खेळ, मस्त दाढी-बिडी दाढी कर. माकड दिसायला लागलंय भाई. प्रॉपर दाढी कर. अशी मस्त अशी इथून अशी कटिंग बिटिंग, आता काहीतरी अंघोळ पण करत जा आणि रोज 2 टाईम तरी. आणि तू बांधिलकी फॅमिलीमधला नाहीये. तुला बांधिलकी फॅमिलीमध्ये मी कधीच घेणार नाही. अशी माकडं मी बांधिलकी फॅमिलीत घेत नाही. आमची बांधिलकी फॅमिली खूप वेगळी आहे. ते थोडेसे ना मान ठेवतात म्हणून ते आले नाही आणि त्यांनी विष अजून ओकलं नाही म्हणून तू वाचलंयस. तर हे सगळं करू नको प्लीज. ठीक आहे ना? पुढच्या वेळेस असा चुकीचा काय व्हिडिओ पडला, चुकीचा एक शब्द जरी पडला तर तुला तोडू भावा. आणि असं तसं नाही तोडू. वकवू. आणि हां, मला ते ऑफलाईन भांडणामध्ये इंटरेस्ट नाही. सध्या मला तेवढा टाईम नाही आहे. मला कामं खूप असतात लाईफमध्ये. खूप पुढे जायचं आहे. चांगली कामं करायची आहेत. त्यामुळे मी इथे ऑनलाईनच तोडील तुला. मग तुला परत मग ऑनलाईन लाईव्ह यायला वांदे, व्हिडिओ बनवायला, अख्खा ऑनलाईन करिअर खराब. मग तू ऑफलाईनमध्ये डिप्रेशनमध्ये राहणार. मग तू माझ्या नावाने कोसत राहणार, की ह्यानी माझं लाईफ बरबाद केलं, ह्यानी माझं लाईफ बरबाद केलं. मी काय करू आता? मी काय करू, काय करू, करू? मग काहीतरी एखादं पंक्चरचं दुकान टाकणार. नाही मजा ब्रो. त्यापेक्षा जे आहे ते कर. लाईफ तुझी तू जग आणि त्याला पूजू नको. तर इकडे इकडे आहेस ना, तर छत्रपती शिवाजी महाराजच. बाकी कोण नाही भाऊ. जास्त डोक्यात जाऊ नको. मी जास्त बोलायला लागलो तर झोप उडेल तुझी. मूड डेंजर आहे. मी थकून आलोय तेवढा प्रवास करून. आईच्या गावात डुक्कर काळा. ठीक आहे? एवढेच माझे शब्द होते. हे शेवटचे शब्द आहेत. याच्यानंतर काही वाईट नाही बोललेलं चांगलं आहे तुम्ही. आदराने सांगतोय तुम्हाला. कारण मला मी शिव्या खूप घाणेरड्या लेव्हलच्या द्यायचो. आताही देतो, पण ऑफलाईन देतो मित्रांसोबत. बांधिलकीवाल्या शिव्या नसतात त्या. म्हणजे व्हेजिटेरियन शिव्या नसतात त्या मित्रांच्या शिव्या असतात. पण आम्ही असं कोणालाही कारण नसताना कधी शिव्या देत नाही. त्यामुळे आणि मला असं वाटत नाही की तू शिवी पण डिझर्व करतो. सो नको हे सगळं करू. तुम्ही तुमची लाईफ जगा. आम्हाला आमची लाईफ जगू द्या. आमच्या पर्सनल लाईफमध्ये जाम वादळं चालू असतात. तेच आम्ही जरा एन्जॉय करतोय. तर तुम्ही तुमची लाईफ जगा. ठीक आहे? जय श्रीराम भाऊ. काही विषय नाही. अरे गाइस, स्पॅम चॅट में मत करो. उस्मान सॉरी बोलतो. उस्मान काय छोटा मोठा सेलिब्रिटी नाही की तो सॉरी बोलतो आणि त्याला एंटरटेन तुम्ही करावं. त्याला सॉरी कशाला पाहिजे? बोलायचीच गरज नव्हती. मला त्याचं सॉरी नको आहे ना, तो पण नको आहे. तुम्ही इग्नोर करा त्याला. त्याला त्याची लाईफ जगू द्या. आपण आपली लाईफ जगतोय. तो कोणी मॅटरच नाही करत आपल्यासाठी. त्याचं सॉरी आणि तो नको आहे मला. प्लीज. हे तुम्ही एवढे साधे बनू नका. ही शाळा असते. समजा जरा. हां? सोडा तो विषय. इग्नोर करा. त्याला त्याची लाईफ जगू द्या आणि आपण आपली लाईफ जगूया. जे काही बोलायचं ते सुरुवातीला मी बोलून झालोय. काही प्रेम द्यायची आवश्यकता नाही कोणाला. काही बोलू नका कोणाशी. आपल्याला प्रेमही नाही द्यायचं आहे ना कोणाला त्रासही द्यायचा आहे. त्याची लाईफ तो जगतोय, त्याचा स्ट्रगल तो करतोय, तो पुढे जाईल. काही विषय नाही. ओके? सिंपल. सगळ्यात चांगलं चाललं तर त्या रील्स परत म्हणजे जे Instagramवरती टाकतात ना शिवम पेजेस वेगवेगळे तेव्हा हं. ते परत येतं असा विषय होतो. हं. वही तो. तर कसं मस्त टॉपिक सॉल्व्ह झालेला आधीच.